शेतकरी मित्रांनो नमस्ते. हा जो तुम्ही प्लॉट पाहत आहे यामध्ये ऊसाची लागवड होऊन खूप व्यवस्थित ऊसाची उगवण झालेली आहे. ह्या सरीमध्ये तुम्हाला फक्त एकच प्रकारचं तण दिसतं ते म्हणजे लाव्हाळा. अख्ख्या प्लॉटमध्ये फक्त लाव्हाळा शिल्लक राहिलेला आहे, बाकी सगळं तण मेलेलं आहे. शेतकऱ्यांनी ज्यावेळेस दुकानदाराशी संपर्क केला त्यावेळी दुकानदाराने प्लॉट पाहिला आणि त्यांना टिंजर मारण्यासाठी रिकमेंड केलं. आता मुळात त्यांनी ते BSF कंपनीचं टिंजर मारलेलं नाही, कुठल्यातरी अदर कंपनीचं मारलेलं आहे. पण इथं एक चूक घडली की रानामध्ये मेजर प्रमाणात लाव्हाळ्याचा अटॅक असताना टिंजर मग ते BSF असो किंवा अदर कुठल्याही कंपनीचं असो ते लाव्हाळ्यावरती कामच करत नाही किंवा त्याचा लाव्हाळ्यावरती कुठलाही इफेक्ट दिसत नाही. त्यामुळं दुकानदाराने दिलेले औषध म्हणजे तिथं निर्णय चुकीचा झाला किंवा रिकमेंडेशन चुकीचं झालेलं आहे. आता या स्टेजला एक तर पहिली गोष्ट कडेला कुठलीही द्राक्षाची बाग नाही, कुठलाही वेलवर्गीय प्लॉट नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तर 2,4-D आणि मेट्रीचा वापर केला असता तरी तणाचं कंट्रोल झालं असतं. नसेल तर लॉडीस चा वापर केला असता तरी मातीपर्यंतचा लाव्हाळा पूर्णपणे पांढरा पडला असता आणि त्याची वाढ थांबली असती. धन्यवाद.